आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की जय आता केबिनमध्ये आलेला असतो आणि त्याला खरं तर ना सत्यजित सरांना भेटायचं असतं. ते तिथे असणारा रिसेप्शनिस्ट आता सांगतो की सॉरी, पण त्यांचा ना एक छोटासा ॲक्सिडेंट झाला आहे, त्यामुळे त्यांना यायला उशीर होणार आहे, ते काही येऊ शकणार नाही आहेत असंही आता सांगितलेलं असतं. त्यामुळे आता जयचं काम न झाल्यामुळे जय लगेच तिकडनं निघालेला असतो. तेच दुसरीकडे आता शरू ही असते प्रेझेंटेशन सांगत समजवत असते आणि तेव्हाच ना तिथे आता साक्षी आलेली असते आणि साक्षी जेव्हा शरूला आलेलं पाहते तेव्हा ती खूप जास्त आता खुश झालेली असते आणि मग ती म्हणत असते की गौतमला ना तर काहीच जमत नाही, पहिल्यापासूनच हा असा आहे, पण आता तू सांगतेस ना तर बघ. तेवढ्यातच आता आजी येते आणि आजी येऊन लगेच ना साक्षीला मिठी मारते. साक्षीला आता ती म्हणत असते की अगं खरं तर ना मी माझ्या मैत्रिणीकडे गेले होते, पण तिथे काम झालं नाही, सो लवकर आले. जयला लवकर बघून ना आता साक्षी चकित होते. साक्षी विचारते की तुला काय झालं आहे आणि त्याच वेळेला म्हणतो की माझी मीटिंगसुद्धा ना पोस्टपोन झाली, त्यामुळे मी काही गेलो नाही. तेच आता तो शरूकडे एकटक बघत असतो. त्यानंतर तो स्वतः तिथे बसतो आणि प्रेझेंटेशन व्यवस्थितपणे कसं करायचं काय करायचं हे शरूला समजावून सांगत असतो. आणि तेव्हा गौतमही तिथे उभा असतो. गौतम विचार करतो की चालू दे, या दोघांचं चाललं आहे ना, कारण बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ना त्या शरूने त्याला समजवलेल्या असतात, त्यामुळे गौतमला बरंच काही कळलेलं असतं. पण प्रेझेंटेशन आता उत्तम कसं असावं याचा पूर्ण रिपोर्ट जो आहे तो आता जयने शरूला शिकवलेला असतो आणि शरूलासुद्धा या सगळ्या काही छोट्या मोठ्या ज्या गोष्टी असतात त्या अडत असतात, त्या जयमुळे एकदम कंप्लीट झालेल्या असतात. पण जय जेव्हा शरूला हे सगळं शिकवत असतो ना तेव्हा तो तिच्यामध्ये हरवून जातो आणि त्यांना तो प्रसंगसुद्धा आठवतो ज्यावेळेला ते दोघंही जण एकत्र होते. तर दुसरीकडे आता बेडरूममध्ये सगळेजण गप्पा मारत बसलेली असतात. आजी, साक्षी, गौतम तर तिथे आता मूड ऑफ करून आलेला असतो. साक्षी म्हणते ह्याचा ना कामात जराही लक्ष नसतं, ह्याचं नेहमीचंच आहे, आजचंच नाही, असं बोलून ती आता त्याला हे करत असते. तेव्हाच ना आता सगळीजणं बाहेर येतात आणि म्हणतात की अजून तुमचं हे कामच चालू आहे का? साक्षी म्हणते की मला तर खूप जास्त भूक लागली. मग त्यांचं फिश मागवायचं ठरतं. मग फिश आता ती लोकांना डायरेक्ट मागवणार असतात, तर शरू म्हणते की तुम्ही बाहेरूनच फिश मागवतात का? आमच्याकडे बाहेरून मागवतात, पण त्यानंतर ते घरात बनवले जातात. मग शरूने हे सगळं सांगितल्यानंतर मग त्यांचं फिश ऑर्डर करायचं ठरतं. ते समोर असलेल्या बिल्डिंग्स आता शरू मोजत असते. त्या बिल्डिंग्समध्ये किती फ्लोअर्स आहेत हे मोजत असतानाच तिकडे आता जय तिच्या बाजूला येऊन उभा असतो आणि तिला सांगत असतो की इथे 57 फ्लोअर्स आहेत. मग जेव्हा तो हे सगळं सांगतो तेव्हा ती म्हणत असते की मी टाईमपासला मोजत होते, मला माहिती. मग तो म्हणतो की तुला टाईमपासला अजून काही नाही आहे का? तेव्हाच ती म्हणत असते की माझं घर जे कसं आहे ना एकदम खुलं अंगण आहे समोर, आम्ही मस्त गप्पा मारतो, एन्जॉय करतो, पण तुझ्या घराच्या समोर एवढी मोठी बिल्डिंग दिसली आणि हे काय प्रत्येकजण आपापल्या रूममध्ये आहेत, कोणीसुद्धा बाहेर नाही, सो म्हणून मी म्हटलं जरा टाईमपास करावा, जरा फ्लोअर्स मोजवावे, म्हणून मी हे करत होते. तेवढ्यातच ना साक्षीने सगळ्यांसाठी चहा वगैरे केलेला असतो. साक्षी म्हणत असते की चहा ठेवलाय, आता कॉफीही बनवते, चला. मग आता साक्षीने हे सगळं सांगून ना ती आतमध्ये निघून गेलेली असते, कारण तिला ना आता गौतम त्यासोबत आजीलासुद्धा डायनिंग टेबलवर बोलवायचं असतं. तेच इकडे जेव्हा आता किचनमध्ये जाते ना शरू, तेव्हा शरूच्या हातात ना तो चहाचा कप पडतो आणि जसा शरूच्या हातात ना चहाचा कप खाली पडतो तसा तर तिच्या हाताला चटका लागतो. तेव्हा जय तिथे जातो आणि जय तिचा हात सावरतो. जय आता तिचा हात सावरू लागतो तेव्हा तो तिच्या हातावर हळूच फुंकर मारत असतो आणि तो तिला म्हणत असतो की काय तुझं जराही लक्ष नाही आहे, काय चाललं आहे नेमकं, आणि असं बोलून जेव्हा तो तिच्या हातावर प्रेमाने फुंकर मारत असतो तेवढ्यातच तेजस्विनी तिथे येते आणि तेजस्विनी हा सगळा प्रकार पाहत असते. तेजस्विनीला खूप जास्त राग आलेला असतो. तेजस्विनीला पाहिल्यानंतर जय आता उगाचच कारण देत असतो आणि म्हणत असतो की तिच्या हातावर चहा पडली ना म्हणून मी तिला जस्ट असंच फुंकर मारत होतो, पण तू बाहेर गेली होतीस, तू कशी काय लवकर आलीस, असं देखील जय तिला विचारतो. तेव्हाच जयला ती सांगत असते की काही नाही, माझं काम झालं नव्हतं म्हणून मी आले, पण बरं झालं एका अर्थी मी आली घरी ते, असंही आता ती बोलू लागते. तेच आता सगळीजणं डायनिंग टेबलवर जेवायला बसलेली असतात. तर शरूने छान असं जेवण हाताने खायचं ठरवलेलं असतं, नेहमीप्रमाणेच ती जेवत असते आणि त्यांच्याकडे आज फिश असल्यामुळे ना इकडे मात्र काट्या चमच्याने खाण्याचं काम तेजस्विनीचं सुरू असतं. आणि जेव्हा ती शरूकडे बघते तेव्हा ती म्हणते की हे असा प्रकार असतो का खायचा? तेव्हा ना आजी म्हणत असतात की उलट आहेत ना मासे हे असेच खातात, काट्याने काटा काढायचा हे असं बरोबर नाही, हाताने खाल्लं हे बरोबर असतं. आणि मग आता शरूचं बघून ना सगळीजणं काटा चमचा बाजूला ठेवून हाताने जेवायला सुरुवात करतात आणि हे सगळं काही तेजस्विनीच्या जास्तमध्ये डोक्यात जात असतं आणि त्यामुळे तेजस्विनी जी आहे ती रागातच बघत असते. इकडे मात्र शरूमुळे आज सगळं कुटुंब एकत्र आलेलं असतं, त्यामुळे गौतम आणि जयला सुद्धा आनंद झालेला असतो. त्यानंतर गौतम जाताना शरूला म्हणतो की शरू थँक्यू, आज तू होतीस म्हणून आज घरात ना एकदम हॅप्पी वाटलं, छान वाटलं, पुन्हा कधीतरी काही अडचण आली तर मी नक्कीच सांगेन. आता
आणि जेव्हा तिकडनं शरू निघत असते ना, तेव्हा आजीही तिला म्हणत असते की अशी येत राहा अधूनमधून आणि तुझ्यामुळे छान वाटलं आणि तसंही परबांकडची एक मुलगी आमच्याकडे येणार आहे, त्यामुळे घरात एकदम वातावरण ना शांतच असणार आहे, असंही आता म्हटलं जात असतं. तेच आता जय जाताना आजीने बरोबर बघितलेलं असतं आणि जयने एकत्र बघितल्यामुळेच ना आता मात्र जय जो आहे तो शरूच्या डोळ्यांमध्ये बघत असतो आणि हे सगळं बघितलं असतं आजीने आणि आजी लगेच जाऊन ना साक्षीशी बोलू लागते आणि साक्षीला आता ती म्हणत असते की जयच्या डोळ्यामध्ये पाहिलं आहेस का, जय कसा वागतोय तो. मग आता जयच्या डोळ्यामध्ये मी शरूविषयी प्रेम पाहिलं आहे, हे देखील आता तेजस्वींच्या समोरच ना इकडे आता आजी जी आहे ती बोलत असते. आजी जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलते ना, तेव्हा मात्र आता तेजस्विनी हे ऐकत असते, पण साक्षी म्हणत असते की कधीच शक्य नाही ह्या दोघांचं जुळणं, कारण दोघांची तोंड एकमेकांच्या दुसरीकडेच असतात आणि त्यामुळेच ना या दोघांचंही कधीच जुळू शकत नाही, असंही आता म्हटलेलं असतं. तेच दुसरीकडे आता पाहायला मिळतं की सगळीजणं स्वामींकडे पूजा करत असतात आणि तेव्हाच ना स्वामींकडे तारक मंत्र म्हणत असतात आणि तेव्हा तारक मंत्र म्हणत असताना अख्खं कुटुंब एकत्र असतं. तेव्हा आज गुरुपौर्णिमा असते आणि त्यामुळे त्यांचं हे सगळं काही सेलिब्रेशन सुरू असतं. त्यानंतर आता सगळ्या मुली ज्या आहेत म्हणजे सगळ्या बहिणी एकत्र ना आपल्या आईबापांना तिथे बसवतात आणि त्यानंतर प्रत्येक ह्याच्यासाठी एक आईबापा म्हणजे त्यांचे श्रेष्ठ गुरु असतात आणि त्यामुळे दोघांनीही सगळ्यांनीच ठरवलेलं असतं की चला आपण आईबाबांना बसवायचं आणि ह्यांचं औक्षण करायचं. म्हणून चौघीजणी औक्षणाचं ताट धरतात आणि त्या दोघांनाही बसवतात आणि त्यांचं औक्षण करू लागतात, कारण आतापर्यंत त्या इथपर्यंत आलेल्या आहेत आणि त्याचं विशेष महत्त्व ते आपल्या आईबाबांना देत असतात. आणि तेव्हाच ना कार्तिक आणि त्यासोबत गणपतीची कहाणीसुद्धा आता शरू सांगत असते. जसे की कार्तिकला सांगितलेलं होतं की तुला पूर्ण पृथ्वी फिरून यायची आहे आणि सगळं जग फिरायचं आहे, आणि तेव्हा गणपतीने जे सिलेक्ट केलं होतं म्हणजेच त्यांनीही हे सगळं फिरून यायचं ठरवलं होतं, पण त्यांनी त्या उंदरावरनं फक्त आपल्या आईबाबांभोवती प्रदक्षिणा घातल्या होत्या, म्हणजेच त्याने आईबाबांना सगळं जग मानलं होतं. अगदी आपण सुद्धा आपल्या आईबाबांना तसंच मानायला पाहिजे, असं काहीचं आता ह्यांचं बोलणं सुरू असतं. आणि त्याच वेळेला त्यांना आतापर्यंत दिलेल्या संस्कारांबद्दलसुद्धा अनुमयू हे आता आईबाबांना बोलत असतात. तेव्हाच ना पमा म्हणत असते की खरंच स्वामींचं दर्शन झालं असतं तर खरंच खूप बरं झालं असतं. तेव्हा शरू म्हणते की स्वामींचं दर्शन होईल, पण आता स्वामी यायचे असतील ना तर ते कोणत्याही रूपात येऊन तुला दर्शन देतील, असं देखील आता शरू जे आहे ती आता बोलत असते. शरू जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलते तेव्हा जे सुभाष जे आहेत ते सुद्धा आता म्हणतात की बरोबर तू बोलतेस ते शरू एकदम करेक्ट आहे, मी तेच बोलतोय पमाला, तेच समजवतोय. मग आता ह्यांचं छान असं सेलिब्रेशन होतं. मग आता लगेच अनुचं नेहमीप्रमाणेच असतं की चला आपण यांना मस्त असा फॅमिली सेल्फी काढूया, आणि मग आता त्यांचा एक सेल्फी निघतो आणि तो सेल्फी ग्रुपवर सुद्धा येतो आणि गौतम तो सेल्फी पाहतो आणि तो जयला म्हणतो की मला ना ह्या बर्बांकडचं एकदम भारी वाटतं, म्हणजे ना बघ ना की कसं छोटं छोटं सेलिब्रेशन करतात, मला हेच आवडतं. तेव्हाच ना जय गौतमचं कौतुक करतो आणि म्हणतो की बाकी तू सगळं सोड, पण जी मुलगी पसंत केलीस ना तू लग्नासाठी ती एकदम परफेक्ट चॉईस केलेली आहेस बघ, म्हणजे मला तुझा गर्व वाटतो, असं देखील आता तो म्हणत असतो. तेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी जेव्हा होत असतात ना तेव्हा तो गौतम म्हणत असतो जयला की खरं तर गुरु माझा तू आहेस, कारण आतापर्यंत प्रत्येक वेळेला मला जेव्हा अडचण होती तेव्हा तू माझ्या पाठीशी उभा होतास आणि इथून पुढेही राहशील हे मला माहिती आहे. आणि असं बोलून गौतम जयला मिठी मारतो. तेव्हा जयही त्याला जवळ येतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.